वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं अंगलट आलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर या संदर्भात उचलबांगडी झालेली आहे। एपीआय महेश विघ्ने यांच्यासह दोघांना एसआयटीतून या निमित्ताने बाजूला सारण्यात आलंय। एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराडसोबत फोटो होता। हवालदार मनोज वाघ यांनाही बाजूला सारण्यात आलेलं आहे। हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत। एसआयटीमध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेलं नव्हतं। याचाच अर्थ हे तिघे जण आता एसआयटीचा भाग असणार नाहीत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, नक्की प्रकार काय घडलाय? फोटो काढण्याचा हा प्रकार नक्की कधी घडला होता? चौकशी दरम्यान का आधी? पूर्वी आपण जो काही फोटो बघतो, जो जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता, ते महेश विघ्ने यांचा फोटो वाल्मिक कराड यांच्यासोबतचा तो आत्ताचा नाहीये, तो जुना आहे। मात्र हाच फोटो घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं होतं, कारण महेश विघ्ने असतील, वाघ असतील आणि आणखी एक असे 3 कर्मचारी हे एसआयटी मध्ये काम करणार होते अधिकाऱ्यासोबत। मात्र हेच कर्मचारी किंवा त्यातला प्रमुख जो आरोप होता तो विघ्ने यांच्यावरती होता, त्याचा फोटोचा पुरावा होता। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेमधलेच कर्मचारी त्यांच्यासोबत का घेत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि यावर अनेकांनी चर्चा केली। म्हणजे सुरेश दस यांनी प्रश्न उपस्थित केला, अनेक जणांनी उपस्थित केला की जर हेच कर्मचारी एसआयटी मध्ये काम करणार असतील, ज्यांचा वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहे, तर मग ते काम कसं करतील असा सवाल उपस्थित केल्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने जी प्रक्रिया अद्याप केलेली नव्हती, कारण हे कर्मचारी अद्याप स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत, त्यांना रिलीव्ह करण्यात आलं नव्हतं। मात्र त्यांनी आता रिलीव्ह करणार नाहीयेत। याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये एसआयटीचा हे 3 कर्मचारी भाग नसणार आहेत। जो काही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता त्यातून आता मार्ग मोकळा झालाय, कारण विघ्ने हे आता एसआयटीचा भाग असणार नाहीयेत पूर्वी। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर नवीन एक माहिती हाती आलेली आहे। वाल्मिक कराड बरोबर फोटो काढणं आता पोलिसांच्या अंगलट आलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर उचलबांगडी करण्यात आलेली आहे काही अधिकाऱ्यांची। एपीआय महेश विघ्ने यांच्यासह दोघांना एसआयटीतनं बाजूला सारण्यात आलाय। हा फोटो अर्थात चौकशी आधीचा आहे, जुना आहे, परंतु त्यामुळे यांचे संबंध वाल्मिक कराड यांच्याशी असल्याच्या एकंदरीत संदर्भातनं अशी मागणी राजकीय पक्षातनं नेत्यांकडनं केली जात होती आणि म्हणूनच यांना आता एसआयटीतनं बाजूला सारण्यात आलेलं आहे। तसंच हवालदार मनोज वाघ यांनाही बाजूला सारण्यात आलंय। हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।